हळू घे थोडसा प्रेमानं. तर बघा, काल नमुना प्रश्न शिकवले होते, एक्झरसाइज तुम्हाला सोडवायला सांगितली. काय काय लोकांनी सोडवली, काय काय लोकांनी छापली, काय काय लोकांना गलत छापली आणि काय काय लोकांना गलत सोडवली, बरोबर आहे. आणि काही काही लोकांनी तर सोडवलीच नाही. हसून राहिले मूर्ख लोकाचे, चटमट पोडीन. तर बघा मी सोडवतो कसा, किंवा कसा सोडवायचा आहे अशा टाईपच्या प्रश्नांना. ठीक आहे, वाचायचं कसं, मांडणी कशी करायची, काटपीट कशी करायची, एक एक स्टेपकडे चांगल्यानं लक्ष द्या आणि तसंच घरी जाऊन पुन्हा सोडवून बघा. लिहू नाही देणार आहो मी, समजलं का. लिहू देणार, ज्याला पाहायचं आहे तो घरी जाऊन व्हिडिओ पाहायला, म्हणजे डबल रिव्हिजन होईल, ठीक आहे ना. हां, पहिला काय म्हणते, जर. जर म्हणल्यानंतर जरावच्या हा पॉवरमध्ये आहे पूर्ण. आता अंशुलनं पुरा गलत लिहिलं, इकडं वरतं 3 लिहिलं ना, हा m-2 खाली लिहिलं. असं आहे का तो, असं आहे का. मग लिहिल्याच गलत तर सोडवल्या गलत नाही का. हां, लिहिल्या गलत तर सोडवल्या आहे का नाही. चेंडू बॉम्ब. बघा, जेव्हा पण तुम्हाला एका बाजूला हा असा अंडर रूट दिसेल आणि एका बाजूला नॉर्मल दिसेल, नॉर्मल म्हणजे हा असा बी राहिला असं तरी काही टेन्शन नाही. ठीक आहे, तर काय करून घ्यायचं, हा स्क्वेअर रूट हटवासाठी काय करून घ्याल, स्क्वेअरिंग बोथ साईड. काय कराल, स्क्वेअरिंग बोथ साईड. तर याच्या काय झाला असता, स्क्वेअर झाला असता, तर हा स्क्वेअर ना हा स्क्वेअर रूट काय झाला असता, अरे कॅन्सल झाला असता. आणि इकडे काय झाला असता, स्क्वेअरच्या स्क्वेअर, बरोबर. आता समोरच्या चॅप्टरमध्ये तुम्ही एक प्रॉपर्टी शिकाल, a⁴ असेल ना त्याच्या पावर n असेल. ए म्हणजे कोणती बी संख्या, एखाद्या संख्येच्या पावर असेल ना त्याच्या बी पावर असेल, तर या पावरच्या काय होते, इंटू होते. काय होते, इंटू होते. ठीक आहे, तर हा स्क्वेअर आणि हा स्क्वेअर रूट कॅन्सल झाला, म्हणजेच काय आला इकडे 3m- इक्वल टू 12च्या पावरमध्ये 2 × 2 झाला असता. अरे झाला असता. आता बघा मधामध्ये काय इक्वल टू, म्हणजे या साईडला जेवढी व्हॅल्यू येणार आहे त्या साईडला एवढी व्हॅल्यू येणार. इकडची व्हॅल्यू इकडच्या व्हॅल्यू सोबत सारखी आहे. LHS इज इक्वल टू RHS. LHS म्हणजे लेफ्ट हँड साईड, RHS म्हणजे राईट हँड. अरे इक्वल आहे, इक्वल केलेला आहे ना, दिलेलाच्या इक्वल आहे म्हणून, बरोबर. तर इथं तुम्हाला 12 दिसते, इथं बी 12 दिसत आहे, तर वर इकडे 4 दिसून राहिलं, तर याची व्हॅल्यू बी किती असायला पाहिजे. अगर बेस, याला बेस म्हणतो आपण, याला पावर म्हणतो, याला काय म्हणतो, तर याच्या बेस ने याच्या बेस सारखा आहे, तर पावर बी तर सारखा असायला पाहिजे, तेव्हाच सारखी व्हॅल्यू आली असेल ना. म्हणजे हे व्हॅल्यू याच्या व्हॅल्यूच्या इक्वल आहे म्हणा लागल, बरोबर. अरे बरोबर. तर मग यमची व्हॅल्यू काढायची आहे, तर 3m हा -2 आहे, इकडे गेला असता तर किती झाला 6, आणि हा 3m बरोबर कशात आहे, काय आहे दोघांच्या बीचमध्ये, मग तोंडातून शब्द काऊन नाही निघून राहिला. इकडे गेला असता तर 3 × 1 = 3 × 2 = किती झाला. समजलं कसं सोडवतात. अरे कळलं, अरे नाही कळलं, अरे कळलं 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 कळलं. वाढू समोर. सेकंड काय म्हणते, इयत्ता 7वी मध्ये जितके विद्यार्थी होते तितकेच रुपये प्रत्येक विद्यार्थ्याने वर्गणी केली. सपोज 5 असतील तर प्रत्येकाने 5-5च, 10 असतील तर प्रत्येकाने 15 असतील तर प्रत्येकाने किती आहेत म्हणून मला माहिती आहे का. जेव्हा माहीत नसते तेव्हा का पकडतून आपण एक्स. काय पकडतून, समजा विद्यार्थी संख्या, विद्यार्थी हा लिहायचा असा
काय पकडला? तर प्रत्येकाचे किती झाले? x रुपये. तर टोटल जमा किती झाले असते? x स्क्वेअर झाले असते. जसा 5 जण होते म्हटलं तर 5 जमा केला तर 5 असंच झाला असता की नाही? हां, x स्क्वेअर रुपीज काय झाले जमा. त्यात मास्तरचे किती म्हणते बघा. त्यामध्ये वर्ग शिक्षकांचे किती? 91 रुपये दिले म्हणते ना. असे टोटल किती झाले म्हणते? 2116. अंध कल्याण निधी मुख्याध्यापकाकडे जमा करण्यात केले तर प्रत्येक विद्यार्थ्याने किती रुपये वर्गणी दिली? तर प्रत्येक विद्यार्थ्याची वर्गणी किती आहे? किती रुपये आहे? म्हणजे एक्सची किंमत काढणे इनडायरेक्टली आपल्याला. अरे काढणे आहे. तर हे 91 या बाजूला प्लसमध्ये आहेत, तिकडे गेले असते तर 2116 मायनस 91 किती आला? 5. अरे 6तून 1 गेला 5, 11तून 9 गेले 2 आणि हे 20. तर हा कोणाचा तरी स्क्वेअर दिसून झाला बघा. 5 25 दिसला आणि हा 20 कोणातरी जवळपासच्या संख्येचा काय क्रमवार संख्येचा गुणाकार आहे. 4 पंचे, त्याच्यातली लहानवाली घ्या. तर याचा घेतला आपण स्क्वेअर रूट. हा बी स्क्वेअर रूट घेतला तर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल. इकडे काय आला? x आणि इथून का निघाला? 45. म्हणजे विद्यार्थी किती असतील आणि प्रत्येकाने किती रुपये जमा केला असतील? तुम्हाला 1 रुपया मागितलं तर नाही द्या. त्याने किती रुपये जमा केला? चला द्या बरं. अंध कल्याण निधीसाठी माझ्याकडे जमा करा 20 रुपये. चला जमा करा. आणाल उद्या. हवे जे आंधळे लोक आहेत त्यांना पैसा देऊन देऊ आपण तुमच्याकडून. आणाल उद्या 20 रुपये. हां, तर आपल्याकडे कोण कोण आंधळे आहेत? 1 2 3 लोक आंधळे आहेत. माया बी चष्मा आहे, मी घरी ठेवलो. तर आपण थोडा घेऊन 4 जण. ठीक आहे? हां, चालेल का शेंडे? चालेल ना? ठीक आहे, चालेल म्हणलं. आणाल बाई उद्या 20 रुपये. बापा जर म्हणते पुन्हा, तर जर आल का? 2x स्क्वेअर इज इक्वल टू 10 24 बरोबर. तर x इज इक्वल टू, तर ऑलरेडी जर इथं तुम्हाला काय दिसत आहे? स्क्वेअरवाली संख्या दिसत. तर स्क्वेअरिंग बोथ साईड करायची गरज. गोष्ट समजली का? ते ए मावशी इकडे बाय का बाय. हा कोणाचा तरी स्क्वेअर दिसत आहे की नाही आहे? कोणाचा? 32चा आहे का नाही? तर तुम्हाला म्हटलं तर 50 पर्यंत थोडेसे वाचत राहा दररोज स्क्वेअर. अरे ठीक आहे, म्हणजे काढून पाहावं लागणार. तर हा ऑलरेडी 32चा स्क्वेअर आहे. तर याच्यातून आपण काय केला? बाहेर काढला 32. आणि हा 2x स्क्वेअर जसाचा, तर x स्क्वेअरची व्हॅल्यू 32 भागिले तर किती आली असते? 12. तर x स्क्वेअर इज इक्वल टू, तर टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साईड. तर याचा स्क्वेअर रूट काय आला असता? अबे याच्या x स्क्वेअर आहे तर x आला असता ना. मग हा कोणाचा स्क्वेअर आहे? 4चा स्क्वेअर आहे. तर काय बार पडला? दोस्त काढ. पॉज कर रे बाबा. पूर्ण बंद का चालू झाला? तिथूनच चालू झाला का? तिथूनच जास्त 32 दाखवता तुम्ही ना.
साला हा खूपच आवाज काढते ना आता. हा मयूर असं काऊन आवाज काढतेस तू? दोघंही मित्र तसेच आहेत काय? गज्जब गज्जब आवाज काढतात. तिसरा झाला होता, चौथा समजला ना. तिसरा कसा सोडवायचा होता तर 1296च्या वर्गमुळाच्या वर्गमुळातून. काय म्हणते? वर्गमुळाच्या. आता 1296 हो कोणाच्या? तर काय निघेल याच्या? तर इकडे 6 कोणाकोणामध्ये येते? 4 आणि 1 नंबर सोडा. 12 कोणाच्या स्क्वेअरच्या बीचमध्ये येते? 9 आणि म्हणजे 3चा स्क्वेअर आणि 4चा स्क्वेअर. जवळचा रिश्तेदार कोणाचा आहे? 9चा. तर येथून पहिले 3 आणि जवळचा कोण आहे? लहानवाला. अबे हा जवळ आहे ना, तर या दोनपैकी कोणता सिलेक्ट कराल मग? लहानवाला. आहे 30चा 35चा किती आहे? 25 4 तिक 12 बरोबर. हो पण हा 16चा कसा आला मग? या टेक्निकनं म्हणजे हे इथे फेल पडत आहे टेक्निक आहे ना. पण आहे का 36चा स्क्वेअर पक्का? कनो भैया जी कुछ तो गड़बड़. तो ये 36 ठीक है, चलो जान दो. तुमको पता है ना 36 काय करके? च्या वर्गमुळाच्या वर्गमुळातून. तर मग याच्या पुन्हा काय घ्यायचं आहे? वर्गमूळ. म्हणजे किती? 6 बे 625च्या वर्गमुळाचे वर्गमूळ. अरे बापा बापा 625 हा कोणाचा आहे? आणि त्याच्या पुन्हा काय घ्यायचं आहे? म्हणजेच वजा केले तर पुढीलपैकी कोणत्या संख्येचे वर्गमूळ शिल्लक उरते? तर 6 मधून 5 गेले, किती राहिला? ना हा कोणाचा वर्गमूळ आहे? 1चा स्क्वेअर बी 1, 1चा वर्गमूळ बी 1. देन 5वा 1 1 1 1 मध्ये पुढीलपैकी लहानात लहान संख्या मिळवल्यास 4 अंकी सम संख्या पूर्ण सम 4 अंकी सम पूर्ण वर्ग संख्या मिळेल. अरे बापा बापा. प्लस कोणती आहे याच्या समोरची? आता बघा 4ही संख्या मायनस मध्ये दिलेल्या आहेत आणि प्लस मायनस का होईल? मायनस म्हणजे लहानवाली संख्या याची पाहिजे. अरे याच्यापेक्षा लहानवाला वर्ग कोणता आहे मग सांगा? 32चा आहे. आणि 33चा काय आहे? 32चा वर्ग 1000 आणि 33चा किती आहे? 33च्या वर्गामध्ये लास्टमध्ये 9 येणार आहे. तर हे सम आहे का? विषम आहे. तर आपल्याला सम पाहिजे ना. तर मग किती? 1024 आणायचा आहे. अरे बरोबर. तर याला त्या बाजूला घेऊन जा आता, म्हणजे याचं उत्तर मिळेल तुम्हाला. सांगा किती येईल? मायनस करा ना रे.
11तून 4 गेले, इथं किती राहिले होते? 10, 9, अबे किती बे? 0 होता ना, हां 8 आणि हा 0 बरोबर. तर -87 किती आला उत्तर? -87 जर ॲड केला आपण 1111 मध्ये तर आपल्याला ही संख्या मिळाली असती. काय आहे? समपूर्ण वर्ग. समपूर्ण. देन 6वा, हा भी पोट्ट्यानं गलत केला यार. पुरे बैताडाचे आहेत आमचे, बैताड कांदे. हां इज इक्वल टू किती म्हणते बरोबर. कसं सोडवाल? लक्ष द्या, हा काय लिहिलेला आहे तर हा 136 जसाच्या, ठीक आहे. तर याला मी 136 भागीला अंडर रूटमध्ये असा लिहू शकतो का? यावाल्या संख्येला असा लिहू शकतो का? फ्रॅक्शनमध्ये लिहू शकतो. मग हा जो आहे डिवाइड, मी दोघांना डिवाइड करू शकतो का? म्हणजे दोघांना सेपरेट सेपरेट करू शकतो का? हो या नाही? अरे देऊ शकतो ना? हो. समोरच्या चॅप्टरमध्ये प्रॉपर्टी आहे कोणती? तर अंडर रूट ए बी असेल तर इट कॅन बी रिटन लाईक अंडर रूट ए अंडर रूट बी. समजलं? तर याला स्प्लिट केला आपण. आता हा डिवाइडमध्ये आहे तर याला कसं लिहू शकतो पुन्हा? 136 डिवाइड 136 आणि इथून 10. या अंडर रूटच्या बाहेर का निघाला? अंडर रूटच्या बाहेर का निघाला? एवढा जाऊ द्या बे, हा एवढा सगळा तामजाम नाही समजेमध्ये. हा इथे शॉर्टकट आहे पहा. दोघांना रूट आहे हा, तर कंबाईनमध्ये टाकू शकतो यांना. 136 आणि 1.36. अरे ठीक आहे, हा पॉईंट हटवायचा आहे तर वर काय घेतलं? अंदरच्याच आहे काम. कोण आंघोळ करून नाही आला बॅच? ऑस्कर पण होती. 6वा जमेल दोवाला? अरे हो ना. बघा हा असा काहीतरी होता 136 अपॉन 1.36. तर यांना कंबाईन लिहू शकतो मी. 136 आणि हा 1.36. पॉईंट हटवायचा आहे तर वर काय झाले असते? 2 शून्य वाढले असते. हा 136 कटला असता तर इथं आला असता 100 आणि इथं आला असता 10. देन 7वा, क्रॉस मल्टिप्लाय करा. मिक्स फ्रॅक्शनमध्ये दिलेला आहे तुम्हाला 99214. तर 4 दुने 8, 9 चौक 36 चे 6 8 चले 3, 9 चौक 36 न 3 39 प्लस 1 3969 3969 अपॉन 2. अपॉन 4. हा 3969 कसा आला समजला का? कोणाकोणाला नाही समजला? कसा आला? कोणाकोणाला नाही समजला? कोण समजला? समजला का रे? नाही समजला तर मग विचारच नाही ना. तू समजला शेंडा तर मग विचारलास.
तुला समजला शेतीर मारे. मग मी कोणाकोणाला नाही समजला म्हणलं तर असं हात वर तर करायचा ना बे. कोणाकोणाला नाही समजला जा लवकर जा तिकडे मरून जा. अबे बघलाय नो. हा मिक्स फ्रॅक्शन आहे जसा असा आहे तर 3 चौ या दोघांचे इंटू होते. 3 चौ 12 + 1 13 भागिले 4. समजलं का. तसाच हा 4 दुने 8 9 चौ 36 चे 6 8 चले 3 9 चौ 36 न 3 39 + 1 396. समजलं. मग एवढ्या दुनियाला नाही समजला ना. हा दीपांशू म्हणते मी सोडून आणलो म्हणते घरून. असा बी लिहिता येते. हो सांगितलं असंही नाही आम्हाला. हो उठ साला सांगितलं असंही नाही आता. मग पहा हा कोणाचा स्क्वेअर आहे. कोणाचा आहे 9 3 आणि अरे बरोबर. आणि 39 कोणाच्या बीचमध्ये येते. 36 6चा स्क्वेअर आणि 40 म्हणजे 6चा स्क्वेअर आणि हा तर इथून जवळून कोण झाला 6 69 नाही जवळ कोण आहे 63चा स्क्वेअर आहे का हा. अरे आहे का पक्का. आणि याच्यातून का निघाला. अरे निघाला. हा कसा आला समजला का. पद्धत शिकवली होती स्क्वेअर रूट काढायची. अरे शिकवली होती. मग आता काटा 2 3 जा 2 1 जा पॉइंट. जमला. हां अरे जमला का की नाही जमला. अरे जमला का. देन 8वा √1.96 आहे प्लस √2.25 आहे प्लस √289 √0.0021116 कोणाच्या हो रे. अय्याव पक्का 46च्या हो. हां काढून पाहिल्या 46चा स्क्वेअर काढून पाहिला का. म्हणजे तो बी कोणाचा तरी स्क्वेअर होता. डायरेक्ट 46 लिहायला पाहिजे होता तुम्हाला. हां देन इथून किती निघाला 196 कोणाचा स्क्वेअर आहे तर 1.4 1.5 किती संख्या आहेत 6. तर हा कोणाचा आहे 46. तर 3 संख्येनंतर पॉईंट राहिला असता आला असता असा. हां बेरीज 2.9 4.6. आता बघा इकडे बी पॉईंट इकडे बी. तर पॉईंट नंतर किती आकडे आहेत. इकडे बी 3 आकडे करून घ्या. झाला. हे 2 आकडे जोडला ना आपण. खेळच खतम आहे. पॉईंटचा खेळ खतम. नाही सर 46 कटला राहिला 0 0 0 0 राहील का 1 जा गेला भाग.
अरे गेला ना. तर याला कसं लिहू शकता 10⁻². देन सेकंड एक्झरसाइज 5च होते या सेकंड एक्झरसाइज मध्ये. अरे वा रे वा रे वा. हरभात जवळ जेवढ्या कोंबड्या होत्या आहेत, कोंबड्या आहे का घोंगड्या आहे, त्याच्या दुप्पट प्रत्येक घोंगडीची काय, घोंगड्या म्हणजे चुंगड्या असतील, पोते पोते है ना. त्याच्याकडे एकूण 4,608 घोंगड्या असल्यास, रुपयाच्या घोंगड्या असल्यास त्याच्याजवळ घोंगड्या, हरभातजवळ जेवढ्या घोंगड्या तेवढ्याचीच दुप्पट काय म्हणते घोंगडीची किंमत. म्हणजे घोंगड्यांची संख्या पहिले पकडतो. काय पकडू घोंगड्याची संख्या, तर किंमत 2x. तर एकूण किंमत माझ्या हिशोबाने x रूपात किती वाले पाहिजे, 2x इंटू मल्टिप्लाय होईल. अरे होईल का. तर 2x². आणि तो किती दिलेला आहे आपल्याला 4,600. तर x² ची व्हॅल्यू काय झाली असते 4,608 भागीला, अरे झाली असते बे दुने 4 बे त्रिक 6 बे 6. तर x² = 2304. कोणाचा स्क्वेअर आहे. बहुत हुशार झाले बे तुम्ही तर. म्हणून x = कळलं. सेकंड 81 = 27च्या पॉवर x. आता इकडे लक्ष द्या सगळेजण. बेस सारखा दिसत आहे का, अरे बेस सारखा दिसत आहे का. मग हा कोणाच्या पॉवर मध्ये लिहू शकतो ना आपण याला. हा काय आहे 9च्या आणि हा 3च्या क्यूब आहे. मग या 9ला 3च्या पॉवर मध्ये लिहू शकतो का मी, 3च्या स्क्वेअर. आणि 4 या 9 साठी 3च्या स्क्वेअर आला बघा, आणि 4 स्क्वेअर बरोबर. तर 3 या दोघांचा काय होऊन जाईल इंटू होऊन जाईल, आणि या दोघांचा पण अरे इंटू होईल. हवंच म्हणा. आपण प्रॉपर्टी पाहिला ना आता, a टू द पॉवर m असेल ना त्याच्या पॉवर n असेल तर m इंटू. तर बेस बेस सारखा झाला तर पॉवर बी काय होईल, म्हणजे x ची व्हॅल्यू 4/3. समजलं. देन तिसरा 110.25 चे वर्गमूळ किती. वर्गमूळ काढायचा आहे. पॉईंट थोडासाठी विसरून जा, विसरला तर 25 म्हणजे आखरीला 5 येणार आहे. आता हा 110 कोणत्या दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार आहे. 10 गुणिला 11, 10 गुणिला, आणि त्यांच्यामधून कोणती घेऊन आपण 10 घेऊन का 11 घेऊन, कोणती घेऊन 10 लहानवाली घ्यायची. अरे 5 वाल्याच्या वेळेस हे वेगळी टेक्निक लागते, म्हणजेच 10. आता पॉईंट नंतर दोन संख्या आहेत, इकडे पॉईंट नंतर तो 10.5 आहे का 10.5. देन आता जर वगैरे दिलेला आहे 484 इंटू 144 = 69696. ठीक आहे, लक्ष द्या रे. आणि आपल्याला विचारलेलं आहे 69.696,144 = बरोबर. लक्ष आहे सगळ्यांच्या. लक्ष आहे. डोळे फाडून घ्या, काहीच नाही करावं लागेल इथं. ऑलरेडी तुम्हाला या दोन संख्याचा गुणाकार एवढा होते म्हणून दिलेला आहे. आता याच्या खाली कोण आहे 144. या 144ला इकडे नेईन तर इकडे किती वाचला, किती वाचला. अबे
बे बैताड आहे नो 7 गुणिला 5 इज इक्वल टू 35. तर 35 भागीला 5 होईल तर 7 येईल, किंवा 35 भागीला 7 होईल तर काय येईल? अबे येईल की नाही? तसाच या दोघांचा गुणाकार हा दिलेला आहे, तर याला डिवाइडमध्ये घेऊन जाईन तर उत्तर काय येईल? 484 येईल की नाही? म्हणजे याचा बी उत्तर 484 येणार. पण पॉईंटचा गेम आपल्याला काही समजत नाही. समजते का? नाही समजा. मी शिकवलं, लक्ष कुठे होता? तर आता लक्ष द्या, या संख्येला अशी संख्या बनवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे पॉईंट रिमूव्ह करा लागल. पॉईंट रिमूव्ह करासाठी का दिसून झाला? इकडे पॉईंट नंतर किती आकडे आहेत आणि इकडे तर 2 वाढवून घेतो. सिद्धा पहिल्या फुरसतमध्ये पॉईंट, पहिल्या फुरसतमध्ये पॉईंट का होईल? गायब होईल. आणि 2 शून्य याच्यावर आले असते म्हणजेच किती होते? हे 2 शून्य म्हणजेच किती होत? अरे 100 होत ना. 69696 144 इंटू 100 लिहू शकतो का असा? अरे असा लिहू शकतो का? हां, मग आता लक्ष द्या, एवढ्याची व्हॅल्यू काय आहे आपल्याजवळ? किती आहे? 4 भागीला, बरोबर. मग हा 484 कोणाचा स्क्वेअर रूट हो? ते इथून निघला 22. आणि 100 कोणाचा हो? किती आला उत्तर? काही करावं लागला कॅल्क्युलेट वगैरे, काही भागाकार वगैरे, काही गुणाकार वगैरे करावं लागला का? कारण ऑलरेडी आपल्याला दिलेला होता. समजल्या? जमल की नाही जमल? की नाही जमल? नाही नाही, सांगून द्या. जमल? माझ्या 5 25चा स्क्वेअर 20चा स्क्वेअर मायनस कोणाचा स्क्वेअर? स्क्वेअर स्क्वेअर किती आला? का म्हणलं तर आता 15ला कसे लिहिते तर तुम्हाला माहीत बाबा, मला तर नाही माहीत. किती मिनिटाचा झाला पाय बरं बाबू? हां, 33. घन व घनमूळची एक्सरसाइज पण पाहून टाकू फटाक से. नमुना झाले होते. किती जास्त आहेत का बे? राहू द्या, मग बंद कर, दुसऱ्या चालू करतो. हो, दुसऱ्या पार्टमध्ये.